विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। भीमाई आश्रम शाळेतील उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद। 2 दिवसाच्या नंतर निकाल जाहीर। भीमाई आश्रम शाळेतील मतदान प्रक्रियेत उमेदवारांनी बडीशेप व शिपी आमटीचे आमिष दाखवल्याचा मतदारांचा आरोप। भीमाई आश्रम शाळा इंदापूर येथे आज मतदान प्रक्रिया पार पडली। विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेविषयी पूर्ण ज्ञान अवगत व्हावे या उद्देशाने ही प्रक्रिया राबवण्यात आली। लोकशाहीमध्ये लोकशाही पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडते, अगदी त्याच प्रकारे भीमाई आश्रम शाळेत मतदार प्रक्रिया पार पडली। उमेदवारांच्या अर्ज छाननीपासून सुरुवात ते मतदान प्रक्रिया पार पडेपर्यंत जी प्रक्रिया केली जाते ती सर्व प्रक्रिया या शाळेत राबवून एक अनोखा उपक्रम या शाळेने जनतेसमोर ठेवला आहे। उमेदवारांनी मात्र मतदार राजांचे हट्ट पुरवले असून काही उमेदवारांनी मतदार राजांना बडीशेप वाटप केल्याचे बोलले जात आहे, तर काही उमेदवारांनी मतदार राजांना चक्क शिपी आमटीच्या आस्वादाची मेजवानी देणार असे आश्वासन दिले आहे। निवडणूक रिंगणामध्ये एकूण 7 उमेदवार असून 3 मुले व 4 मुली आहेत। आज यात 7ही उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीमध्ये बंद होणार असून या मतदान प्रक्रियेचा निकाल 2 दिवसाच्या नंतर जाहीर केला जाणार आहे। या मतदान प्रक्रियेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय जीवनात मतदानाचा अधिकार मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती वेगळेच हसू पाहावयास मिळाले। भीमाई आश्रम शाळेने हा अनोखा उपक्रम राबवून संपूर्ण महाराष्ट्रात एक अनोखा उपक्रम जनतेसमोर ठेवला आहे। विश्व 24 न्यूजसाठी इंदापूर प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी आज भीमाई आश्रम शाळा इंदापूर या ठिकाणी उभा आहे आणि या ठिकाणी एक महत्त्वाची भूमिका या ठिकाणी पार पडणार आहे, ती म्हणजे सर्वात महत्त्वाची लोकशाही पद्धतीने या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि ती मतदान प्रक्रिया कशी असणार हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत। या ठिकाणी जे काही उमेदवार आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण घेतलेली आहे। जे काही मतदार राजा आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेणार आहोत। नेमकं मतदान कुणाला करणार आहेत, कशासाठी करणार आहेत, का करणार आहेत हे सर्व आपण जाणून घेण्यासाठी त्या मतदारांपर्यंत पोहोचणार आहोत। असंच आपण कॅमेरामॅनला विनंती करतो की आपण या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली त्या कक्षामध्ये जाऊया। तिथे गेल्यानंतर तुम्हाला आतमधली पूर्ण प्रोसिजर आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय। या ठिकाणी मतदान केंद्रावरती आपण पोहोचतोय। बघू शकता या ठिकाणी हे सर्व मतदान अधिकारी आणि मतदान पेटी या ठिकाणी आहे। कॅमेरामॅनला विनंती करतो हा मतदान कक्ष आणि मतदान पेटी हे सर्व दाखवण्याचा प्रयत्न करावा। या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडते। बघू शकता आपण लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीनं पूर्ण छाननी करून अगदी तंतोतंत नियमाचं पालन करून या ठिकाणी जो व्यक्ती मतदान करणार आहे त्याच्या फिंगरला मार्क केलं जातं, त्याच प्रकारे या ठिकाणी केलं जातं। आपण या अधिकाऱ्यांचीच थोडी प्रतिक्रिया घेऊया। त्या मतदार राजाची जी मतदान करण्याची प्रक्रिया चालू आहे ती आपण बघू शकता। फक्त आपण त्या व्यक्तीने कुणाला मतदान केलं हे मात्र दाखवू शकत नाही, कारण का लोकशाहीमध्ये तसं ते चालत नाही। ओके, या ठिकाणी काही अधिकारी आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊया। नमस्कार, तुमचं नाव काय? आदित्य छगन चव्हाण। आदित्य छगन चव्हाण, आज या ठिकाणी लोकशाही पद्धतीने मतदान चालू आहे, काय तुमची प्रतिक्रिया काय वाटतं तुम्हाला? आम्हाला सरांनी हे दिले आहे नाव नंबर घेऊन गोल करायला नंबरला, म्हणजे एखादं मतदान करण्यासाठी मतदार राजा आला तर त्याचं नाव नंबर मार्क करून घेतात। या ठिकाणी पुढचे अधिकारी आहेत, तुमचं नाव काय आहे? माझं नाव ओंकार अरुण मार्कर। आम्हाला सरनी ते आला त्याचं नाव हाजरी क्रमांक बघून टिक मार्क करायला लागला, म्हणजे जो व्यक्ती मतदान करणार आहे त्याची पूर्णपणे खात्री केल्याशिवाय पुढे तुम्ही पाठवत। नेमकं तुमच्या हातामध्ये हा मार्कर आहे, तुमचं नाव काय आहे आणि हा मार्कर कसा घेतला? सरिता सुनील गोरसे। ही म्हणजे शाई लावून हातात पुढे दाखल। लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीने हाताला बोटाला शाई लावली जाते त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी मतदान जो व्यक्ती करणार आहे त्याला शाई लावतो। नाव काय आहे तुमचं? शुभम सचिन तरंगे। शुभम सचिन तरंगे। शुभम सचिन तरंगे, काय करता तुम्ही? कागद गडी घालून त्यांना मतपत्रिका गडी घालून त्यांना द्यायची, म्हणजे मतपत्रिका मतदानाला गडी घालून मतदाराला तुम्ही देताय।
काय वाटतं म्हणजे कसं सुचलंय नेमकं सगळं? का असं म्हणजे नेमकं मतदान प्रक्रिया घ्यावी असं वाटलं का? कशामुळे वाटलं सांगता येईल? लोकशाही पद्धतीनं ज्याप्रमाणे मतदान केलं जातं ती पूर्ण प्रक्रिया या ठिकाणी भीमाई आश्रम शाळेमध्ये राबवलेली आहे. एकंदरीत सर्व मतदान अधिकारी, मतदार राजा या ठिकाणी उपस्थित आहेत. परंतु ही जी संकल्पना आहे, ही जी कल्पना आहे ती नेमकी सुचली कशी, हा उपक्रम राबवण्याच्या पाठीमागं त्यांचा नेमका हेतू काय होता हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणचे जे सर आहेत, सानप सर म्हणून, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचतोय. सर नमस्कार. नमस्कार. जय भीम. काय म्हणजे नेमकं हा उपक्रम राबवावं असं तुम्हाला नेमकं सुचलं कसं? या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आपला भारत देश हा बहुसंख्येनं जास्त आहे आणि आपल्या देशाची लोकशाही सगळ्यात बळकट लोकशाही आहे. आणि दर पंचवार्षिकला आपल्याकडे लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत असतात. आणि मग ज्यावेळेस विद्यार्थी हा 18 वर्षानंतर ज्यावेळेस तो नागरिक होतो आणि त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होतो, तर तो ज्यावेळेस प्रत्यक्ष मतदान करायला जातो त्याच्या अगोदरचा हा पूर्व अनुभव हा शाळेत दिला जावा. देशाची लोकशाही नक्की कशी आहे आणि मतदानाचा अधिकार जो आपल्याला दिला आहे तो आपल्याला प्रत्यक्ष मतदान हे वर्गामध्येच त्या ठिकाणी शालेय अवस्थेमध्येच त्याला आपल्याला मतदान कसं करायचं, लोकशाहीची नक्की प्रक्रिया काय आहे हे समजावी, यासाठी आमच्या मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट त्या अंकित असणारी प्राथमिक आश्रमशाळा, माध्यमिक आश्रमशाळा आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा यांचं मतदान या ठिकाणी शालेय प्रतिनिधी निवडणूक 2025च्या अंतर्गत या ठिकाणी पहिल्याच वर्षी हा उपक्रम, अभिनव असा उपक्रम आम्ही संस्थेचे विद्यमान सचिव ॲडव्होकेट समीर मकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घेतलेला आहे. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुम्ही पाहिलं की वातावरण अतिशय मतदारांमध्ये आणि उमेदवारांमध्ये वेगळ्या प्रकारचा उत्साह आहे. आणि तुम्हाला सांगतो की काल सायंकाळी आचारसंहिता लागली आणि त्यापूर्वी 3 दिवस त्यांच्याकडून त्यांनी स्वतः प्रचार केला. त्याच्या निवडणुकीच्या आधीची जी प्रक्रिया असते, आपण उमेदवारांचे फॉर्म भरून घेणे, त्याची छाननी करणे, त्यांना चिन्ह देणं, ह्या सगळ्या प्रक्रिया आपण ज्या लोकशाही प्रक्रियेमध्ये लोकसभा असेल, विधानसभा असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील या निवडणुकांमध्ये ज्या प्रकारे प्रक्रिया राबवली जाते, मतदान प्रक्रिया राबवली जाते, त्याच प्रकारे मतदान प्रक्रिया राबवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे हुबेहूब प्रयत्न केलेला आहे. आणि या ठिकाणी जे उमेदवार आहेत त्यांना आम्ही प्रामाणिकपणे शुभेच्छा दिलेल्या आहे. त्यांनी जो प्रचार केलेला आहे त्या प्रचारातून त्यांना नक्कीच यश मिळेल आणि असा आशावाद व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज आपण शाळेमध्ये जो उपक्रम राबवला काय उपक्रम आहे? आज आपल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक आश्रमशाळा इंदापूर, मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट अंतर्गत ही आमची माध्यमिक विभाग येतो. या विभागाच्या अंतर्गत आम्ही मुलांमध्ये लोकशाहीची पाळंमुळं जिवंत ठेवण्यासाठी, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, लोकशाही म्हणजे काय ही संकल्पना मुलांपर्यंत पोहोचली पाहिजे, यासाठी हा आम्ही उपक्रम घेतलेला आहे. आणि या उपक्रम की मुलांनाच आपली लोकशाही जर त्याचे धडे जर मुलांना पर्यंत पोहोचले तर भविष्याचे हे भवितव्य असतं देशाचं, त्यांना ही संपूर्ण माहिती मिळेल आणि उद्या आपली लोकशाही मजबूत आणि सुदृढ आणि सक्षम होण्यासाठी एक छोटासा उपक्रम आपल्या प्रशालेच्या माध्यमातून हा घेण्यात आलेला आहे. साधारण किती दिवसापासून म्हणजे पूर्ण प्रक्रिया तुम्ही राबवताय? एक 8 दिवस झालं मुलांना आम्ही सांगितलं की बाबा तुम्हाला आपल्या शाळेचा एक प्रतिनिधी निवडायचा, मुलांमधून एक आणि मुलींमधून एक, असे 2 प्रतिनिधी निवडायचे. जसं आपण सरपंचाची निवड घेतो किंवा नगराध्यक्षाची निवड घेतो, संपूर्ण मुलांमधून म्हणजे जनतेतून जसं सरपंच पद निवडलं जातं तसं संपूर्ण मुलांमधून एक प्रतिनिधी आणि संपूर्ण मुलींचा एक आणि मुलांचा एक, असे 2 प्रतिनिधी आपण निवडणार आहोत. जसं आपलं म्हणजे मतदान प्रक्रियेमध्ये फॉर्म वगैरे भरला जातो तसंच प्रक्रिया केलेली आहे? अगदी तशीच प्रक्रिया केली आहे. आम्ही त्यांना सूचना दिल्या होत्या की बाबा तुम्ही फॉर्म भरण्याची मुदत दिली होती, काही मुलांनी फॉर्म भरले, त्यांची फॉर्मची छाननी केली, जे पात्र उमेदवार होते त्यांच्या याद्या बोर्डवरती लावल्या होत्या आणि त्यांच्यानंतर त्यांचं चिन्ह वाटप केलं. ही सगळी जशी लोकशाही प्रक्रिया जशी आहे तशीच आपण राबवण्याचा प्रयत्न केला. किती उमेदवार म्हणजे निवडणुकीच्या रिंगणामध्ये ते सांगता येईल आपण? हा, माध्यमिक विभागातून 3 मुलं आहेत आणि 4 मुली आहेत.
3 मुलं आणि 4 मुली आहेत. अपात्र झालेल्या मुलांची नाव सांगता येतील? अपात्र झालेल्या मुलांमध्ये आता 21 फॉर्म आले होते, त्यातनं बरेच जण बाद झाले. आता एवढ्यांचे नाव आता एक जाधव म्हणून एक मुलगा त्याचा बाद झाला, काही मुलींचे बाद झाले, असे बरेच आहेत बाद झाले. आता ही या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. बघू शकता आपण मतदान अधिकारी मतदान केंद्र अध्यक्ष या ठिकाणी अशाच प्रक्रिया बघू शकतो. पूर्ण मतदान अधिकारी सर्व या ठिकाणी मतदान केंद्रावर उपस्थित आहेत आणि हे जे आहे ते उमेदवार आहेत. 1 2 3 3 मुलं आणि 3 मुली असे एकूण 7 जण, 4 मुली एकूण 7 जण उमेदवार आहेत. आणि ज्याप्रमाणे मतदान प्रक्रिया पार पडते त्याच पद्धतीने म्हणजे अगदी बरोबर तंत्र या ठिकाणी मतदान कसे केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी ईव्हीएम मशीन वापरण्यात आलेलं नाही, तर मतदान पेटी आहे, मतदान बॅलेट पेपरवरती होणार आहे आणि पेटी देखील या ठिकाणी दाखवली जाईल. बघूया या ठिकाणी उमेदवार आहे. मला तुझं नाव काय आहे? तुझं नाव काय बाळा? दिव्या आणि लागवणे. दिव्या आणि लागवणे. तू आज उमेदवार म्हणून या ठिकाणी मतदानाला उभी आहे, काय वाटतं तुम्हाला? मला म्हणजे असं खूप छान वाटलं, कारण 12वी नंतर 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्याला म्हणजे 12वी नंतर ज्यावेळेस 18 वर्ष पूर्ण होतात त्यावेळेस मतदानाचा अधिकार अधिकार मिळतो. तर त्याचप्रमाणे मतदान कसं म्हणजे मतदान बाहेर कसं करतात आणि त्याच पद्धतीने इथं शिक्षकांनी तो करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो खूप छान आहे. आणि लोकशाहीमुळे तरी 18 वर्षानंतर मतदान केलं जातं, पण तू आज 18 वर्ष पूर्ण नाही तरी इथे मतदान करते, काय वाटतं? खूप छान वाटते, कारण ज्या बाहेर तर 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर असतात, पण इथे शिक्षक हा तुझं नाव काय आहे आणि तू आज मतदान प्रक्रियेमध्ये उमेदवार म्हणून उभी आहे? माझे नाव श्रेया गजानन दळवी. आहे. मला आनंद होतो आहे की मी मतदान प्रतिनिधी म्हणून निवडले आहे, कारण लोकशाहीचं हे ज्ञान आपल्याला 18 वर्षानंतर नसतं, परंतु आज मला 14व्या वर्षातच ज्ञान मिळायला लागल्यामुळे मला आनंद झाला. थँक्यू. ज्याप्रमाणे लोकशाहीमध्ये उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभा असतो त्यावेळेस उमेदवार मोठमोठे आश्वासन देतात, तसं तू इथल्या विद्यार्थ्यांना काय आश्वासन वगैरे दिलेलं आहे का? हो, दिले आहे. काय दिले? मी म्हणलं आहे की मतदान करताना मला तुम्ही तुमच्या इच्छेने निवडा, कारण मतदान केल्यानंतर ना माध्यमिकचा तुमच्या आवडीने होणार आहे विद्यार्थी. तुम्हाला जर मी मतदान प्रतिनिधी म्हणून मान्य आहे तर तुम्ही मला मतदान करा. म्हणजे तू स्पष्ट आवाहन केले की माझं काम जर पटत असेल तर मला मतदान करा. मी जबरदस्ती कोणावरती म्हणजे जबरदस्ती कोणावरती केलेली नाही. जिथे तुझं नाव काय आहे आणि तू किती कुठल्या वर्गात शिकते? माझे नाव आरती शांतीराज शेंडगे. मी 8वी मध्ये शिकते. आता 8वीच्या वर्गात शिकत असतानाच तुला मतदान करायचे, कसं वाटतं? काय नाही, भारी वाटतंय. मोठ्या 12वी नंतर 18 वर्षानंतरच मतदान करायला भेटतं. मग तेव्हा पहिल्यांदा मतदान करताना जर हात म्हणजे डगमगतात आणि मग आता जर आपण आतापासून जर आमच्या शाळेत मतदानाची प्रक्रिया चालू केली आहे, मग आता केलं तर मग नंतर पुढे जाताना आपल्याला पुढे 18 वर्षानंतर समजेल ना कोण उमेदवार म्हणजे निवडण्यासाठी योग्य आहे ते. तू आज मतदान प्रक्रियेमध्ये उमेदवार आहे, तुझं नाव काय आहे आणि तू मतदानाला उभारण्यासाठी म्हणजे काय इच्छुक होते ते सांगायचं. माझे नाव अंकिता अविनाश आहे. सांग. तू आज उमेदवार म्हणून उभी आहे, कसं नेमकं का उभारली, काय वाटलं? मला वाटत होतं की सगळ्यांच्या आपण समस्या सोडवल्या पाहिजे.
म्हणजे ज्याप्रमाणे गावामध्ये शहरामध्ये राज्यामध्ये समस्या असतात तशा तुमच्या शाळेमध्ये पण समस्या आहे आणि त्या सोडवण्यासाठी म्हणून तुला म्हणजे उमेदवारीच्या रिंगणात उभी आहे. तर बघू शकता आपण ज्याप्रमाणे एखादा पुढारी पांढरा शर्ट पांढरी पॅन्ट शर्ट घालून टोपी घालून जसा निवडणुकीच्या रिंगणामध्ये असतो तसाच आपला एक छोटा उमेदवार देखील या ठिकाणी आहे. बाळा तुझं नाव काय? माझे नाव यश सुभाष जाधव. काय मी तो उमेदवाराला उभा झालेलो आहे आणि माझं चिन्ह पेन आहे. पेन म्हणजे लेखणी हे माझं चिन्ह आहे. तुझ्याकडे बघून एक असं वाटतं ज्याप्रमाणे मोठे मोठे उमेदवार हातामध्ये साखळ्या किंवा हातामध्ये गळ्यामध्ये साखळ्या वगैरे घालतात त्याचप्रमाणे तू स्टाईल केलेली आहे म्हणजे नेमकं हे सुचलं असं तुला? माझं सुचलं कारण की असं मी आधी बारका होतो तेव्हा उमेदवारांना ती बघायची होती सारखं गाडी घेऊन ती येत होती आम्हाला मतदान करा ते तसं बघता बघता मला पण ते आवडलं म्हणून इथं उमेदवाराचे ते केल्यावर मी उभा झालो आणि तसे त्यांच्यावर केलं. म्हणजे निवडणुकीच्या रिंगणामध्ये जे उमेदवार असतात त्यांच्या गळ्यामध्ये साखळ्या वगैरे असतात असं तुला बघायचंय का? हा. तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही आज भावी म्हणजे उमेदवार आहात? माझे नाव अभिषेक युवराज नागटिक. माझे चिन्ह आहे नाव ग्लोबी म्हणजे पृथ्वी. मी निवडणुकीसाठी उभा राहिलो कारण मला 18 वर्षानंतर पुढे गेल्यावर कळण मतदान कसं करायचं. आपलं नाव काय आहे आणि तुमचं चिन्ह काय आहे? माझं नाव राजीव संतोष भोसले. माझं चिन्ह आहे कम्प्युटर. हा कम्प्युटर. आज तुम्ही मतदान प्रक्रियेमध्ये उमेदवार उभा आहात. कसं झालं प्रचार कसा झाला तुमचा? माझा प्रचार खूप छान झाला आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं की मला मतदान द्या कारण मी शाळेमध्ये जे तक्रार ते येतात ते मी सॉल्व्ह करेन नाही तर असं मुख्याध्यापक किंवा इतर काही शिक्षकांकडे नेऊन ते हल करेल. तर बघू शकता मित्रांनो हे सर्व उमेदवार होते. या ठिकाणी मतदान अधिकारी देखील आहेत. त्या मतदान अधिकाऱ्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण बघूया. आज तुम्ही इथं मतदान प्रक्रिया राबवली होती तुम्ही मतदान अधिकारी आहात काय सांगा मतदान अधिकारी? मतदान अधिकारी म्हणजे 18 वर्षानंतर ज्यावेळेस मत करायला जाईल त्यावेळेस जो अधिकाऱ्याला आपल्याला म्हणणार याला मत द्या त्याला मत द्या त्यावेळी त्याचा अनुभव आता येतोय आम्हाला मतदान अधिकारी झाल्यावर. आज या ठिकाणी मतदान प्रक्रिया तुमची पार पडणार आहे. एखादा अनुचित प्रकार घडू नये म्हणजे या ठिकाणी पोलीस संरक्षण मागवलेलं काय आहे सगळं आहे. कर्मचारी आहेत आणखीन संरक्षण कर्मचारी आहेत विद्यार्थी म्हणून नेमलेले आहेत ते सगळं. म्हणजे एकंदरीत तुमची सगळी मतदान प्रक्रिया पूर्ण शांततेत पार पडणार. काय तुमचं म्हणजे मतदान अधिकारी तुमचं नाव काय आहे काय नेमकं तुमचे कृषी काय असणार? माझे नाव कृष्णा बाळू सुतार. अधिकारी मतदान अधिकारी म्हणून मला हरनव सरांनी निवडलं. खूप मला भारी वाटतं असं की म्हणजे सगळ्यात अगोदर आम्हाला निवडलं म्हणून. आणि कर्मचारी सुरक्षा कर्मचारी सर्वजण पण आहेत. तुमचं नाव काय आहे? आणि माझे नाव कोमल अरुण सुखदेव. मी इथं मतदान व्यवस्थितपणे म्हणजे व्यवस्थितपणे पार पाडावं व्यवस्थितपणे म्हणून इथं मतदानाची यादी घेऊन बसलेली आहे. मतदान करणारे जे उमेदवार येणार आहेत म्हणजे ते मतदान करायला येणार आहेत ते मतदान परत करू नये याची काळजी घेण्यासाठी म्हणजे एखादं मतदान डबल तुम्ही करू नये यासाठी तुम्ही पूर्ण यादी घेऊनच तू उभा. एखाद्या व्यक्तीने जर समजा डबल मतदान केलं तर त्याच्यावर काय कारवाई? त्याचं मतदान बाद होणार आहे. एकंदरीत सर तुमची जी शाळेतली राबवलेला उपक्रम जो आहे तो एकदम उत्कृष्ट आहे. आज ही सगळी प्रक्रिया बघितल्याच्या नंतर तुम्हाला सुचलं कसं की नेमकं ह्या शाळेमध्ये आपण मतदान प्रक्रिया घ्यावंच कशावर सुचलं? आता ही संकल्पना आमच्या सचिव साहेबांची होती. आमच्या संस्थेचे सचिव साहेब ऍडव्होकेट समीरदादा मकरे यांनी ही संकल्पना आमच्या समोर मांडली आणि ही संकल्पना मांडल्यानंतर सर्व शिक्षकांनी त्यांना प्रतिसाद दिला की आपण असं केलं तरी चालेल काय अडचण नाही. कारण की आज काळाची गरज आहे. आज आपण पाहतो की लोकशाही खऱ्या अर्थानं जर जिवंत ठेवायची असेल तर ही मुलं जिवंत ठेवू शकतात.
ही उद्याचे भविष्य आहेत आणि ह्यांच्यापर्यंत जर लोकशाहीचे धडे गेले तर लोकशाही जिवंत राहील. म्हणजे जिवंत का म्हणतोय की आज प्रत्येक क्षेत्रात बघतोय आपण की कुठलाही देश जर महासत्ता बनायचा असेल तर त्याच्याकडे त्याची लोकशाही मजबूत असली पाहिजे आणि जर ती नसेल व्यवस्था तर देश पुन्हा एकदा गुलामगिरीकडे जाऊ शकतो किंवा देश पुन्हा एकदा गुलाम होईल आणि आपला देश पुन्हा एकदा जर गुलाम होऊ द्यायचा नसेल तर ही मुलंच आपल्या देशाला वाचवू शकतील आणि त्यांच्यापर्यंत हे लोकशाहीचं ज्ञान देण्याचं काम आम्ही माननीय सचिव साहेबांनी सूचना मांडल्या, त्यांनी आदेश दिले आणि त्याच्यानुसार आम्ही हे उपक्रम हाती घेतलेला आहे. लोकशाही पद्धतीनं या ठिकाणी भीमाई आश्रमशाळेमध्ये मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि हे जे मतदार राजा आहेत यांच्या फिंगरला शाही लावण्यात आलेली आहे आणि आपण बघू शकता या सर्व मतदार राजांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे. या मतदार राजांकडनं आपण जाणून घेऊया. बाळा, तुझं नाव काय आहे? ओम संदीप शिंगाडे. ओम संदीप शिंगाडे. आज तू मतदान प्रक्रियेमध्ये मतदान केलेलं आहे, कसं वाटतं मला? मतदान करून काय वाटलं? भारी वाटलं. म्हणजे नेमकं हे मतदान प्रक्रिया पार पडत असताना या ठिकाणी अनेक उमेदवार आहेत, नेमकं तुला म्हणजे गोंधळाची परिस्थिती काय निर्माण झाली होती? कोणाला नेमकं मतदान करावं, काय करावं? नाही. काय कोणाचा दबाव वगैरे? मलाच मतदान कर नाही. काय म्हणजे कोणी पैसे वगैरे वाटप केले का? त्या यश जाधव ना ते बडीशेप वाटप केली. म्हणजे या ठिकाणी देखील पैशाचा उपयोग जरी झाला नसला तरी उमेदवारांनी जे मतदार राजे आहेत त्यांना मात्र आमिष दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, बघू शकता. तुझं नाव काय बाळा? संग्राम भीमराव कोळेकर. संग्राम भीमराव कोळेकर. आज तू मतदान केले, तुला कोणाचा दबाव वगैरे होता? नव्हता. नाही ना. आज इथं एकूण 7 उमेदवार होते. 7 उमेदवारापैकी तू एका व्यक्तीलाच मतदान केलं असणार आहे. बाकीच्या इतर उमेदवारांचं तुला काय म्हणजे पैसे वाटप वगैरे केलं किंवा तसं काय प्रक्रिया घडली का? नाही ना. म्हणजे तू तुझ्या स्वातंत्र्याचा पूर्णपणे अधिकार गाजवलेला आहे. नाव काय तुझं? विशाल अशोक वायकर. विशाल अशोक वायकर. आज मतदान केलं का? मतदान केलंय. उमेदवारांनी तुम्हाला म्हणजे जबरदस्ती वगैरे केली होती? नाही. काही पैसे वगैरे वाटप केले? नाही. आज मतदान करून कसं वाटतं नेमकं? लय भारी वाटतंय. पण खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये 18 वर्षाच्या नंतर मतदान होतं. आज तुम्ही तर 12, 13, 14 वर्षाचे आहात. काय म्हणजे नेमकं कसं वाटतं? भारी वाटतंय. 18 वर्षाच्या अगोदर मतदान असावं असं वाटतंय का? खऱ्या अर्थानं जरी लोकशाहीमध्ये 18 वर्षाच्या पुढील व्यक्तीला मतदान असलं तरी या शाळेचा जो उपक्रम आहे तो एक स्तुत्य उपक्रम आहे, अतिशय छान उपक्रम आहे. अवघ्या शाळेच्या वयामध्ये देखील या मुलांना मतदान प्रक्रिया कशी असते, मतदान करण्याचे काय काय फायदे आहेत आणि आपला उमेदवार कसा आपण निवडायचा याचं पूर्ण ज्ञान या शाळेमध्ये त्या मुलांना अवगत व्हावं या उद्देशाने ही प्रक्रिया राबवण्यात आलेली होती. आपण मॅडम, आज आपल्या शाळेमध्ये खूप असा सुंदर उपक्रम आपण राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. लोकशाहीमध्ये मतदानाचा जो अधिकार असतो तो सगळ्यात महत्वाचा मानला जातो आणि तीच प्रक्रिया आज आपण आपल्या शाळेमध्ये पार पाडताय. कसं सुचलं? सर काय आहे, आतापर्यंत आपण मोठी माणसं म्हणजे साधारणतः 18 वर्षानंतर आपल्याला मतदानाचा अधिकार दिला जातो आणि साधारणतः आपण मतदान करत असताना मुलांना फार इंटरेस्ट असतो ह्याच्यामध्ये की आपल्या मम्मीने, आपल्या पप्पांनी किंवा शेजारच्या नातेवाईकांनी कोणी मतदान केलंय तर ते बघून त्यांना कौतुक वाटत असतं. तर या योगाने म्हटलं दर शनिवारी आम्ही काहीतरी नवीन उपक्रम घेतच असतो. त्यातील हा एक थोडासा हटके असा उपक्रम साधारणतः आमच्या संस्थेचे जे सचिव आहेत ऍडव्होकेट समीर मखरे यांच्या म्हणजे यांनी सुचवलेला हा उपक्रम आहे. तर म्हणलं मुलांना एखादी संधी द्यायला काय हरकत नाहीये की 18 वर्षानंतर जो मतदान करतात त्याचा एक छोटासा अनुभव किंवा एक छोटासा डेमो आपण विद्यार्थ्यांना जर दिला तर त्यांना ती समजेल आणि एक अनुभव तरी लक्षात राहील त्यांच्या. ज्याप्रमाणे लोकशाहीमध्ये मतदान प्रक्रिया पार पाडत असताना उमेदवार अनेक प्रकारे मतदार राजाला वेगवेगळ्या आमिष दाखवतात, तसं देखील आपल्या शाळेमध्ये
एका उमेदवारांनी मतदार राजाला आमिष दाखवलेलं आहे आणि ते आमिष काय दाखवलं होतं ते आम्ही नंतर दाखवूच, पण हे लोकशाहीमध्ये योग्य आहे का? नाही, हे चुकीचंच आहे, तसं नाही व्हायला पाहिजे होतं. आता काय आम्हीच दाखवले ते तुम्हालाच माहिती, माझ्यापर्यंत काय अजून बातमी आलेली नाहीये. तरी 100% तसं कुणी आढळलं तर निश्चितच कारवाई केली जाईल त्याच्यावरती. तर ही लोकशाहीची प्रक्रिया पूर्ण पार पाडत असताना काही मतदार राजांना या ठिकाणी उमेदवारांनी आमिष देखील दाखवण्याचा प्रयत्न केला होता. ते आमिष काय होतं, कसं होतं ते आम्ही न्यूजच्या माध्यमातून आपल्या समोर दाखवण्याचा प्रयत्नच करतो. तोपर्यंत कॅमेरामॅन संभाजी कांबळेसह मी अतुल सोनकांबळे, इंदापूर. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.